श्री साईनाथ स्तवन मंजरी. ओम श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरीकुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पायी माम श्री गणपते. तू सकल गणांचा आधीश, म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्वशास्त्रास, मंगलरूपा भालचंद्रा. हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वता. तुझी अवघ्यात गाद सत्ता, नमो तुझसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया, हे सगुण रूपा पंढरीराया. कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर. अवघी शास्त्रे विचार, करीती तुझ्या स्वरूपाचा. पुस्तक ज्ञानी जे जे कोणी, त्यातून गवससी चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खानी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत, आदरी हा अष्टांगी. हे पंचवक्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठा उठी. ऐसा आहे दुर्जटी महिमा तुझ्या नामाचा. तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन. यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा. आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता. श्री तुकारामादी सकल संता, देवी अवघ्या भाविकासी. जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता. तुझ्या पदी ठेवितो माता, आता अभय सुदे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तुची विष्णू नरोत्तमा. अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तू सखी. तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञान नभीचा दिनकर. तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू. तू ही नदीना चिंतामणी, तू तव भक्ता स्वर्धुनी. तू बुडती याना भव्यतरणी, तू भीतासी आश्रय. जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य, ते तुम्हीच हा दयागन. विश्व हा विलास तुमचाची. आपण जन्मरहित, मृत्यूहीना आपणा प्रत. तेचा अखेर कळून येत, पूर्ण विचारे शोधिता. जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य, दोहोपासून लिप्ता आपण. मुळीच महाराजा, पाणी झऱ्यात प्रकटले, म्हणून का ते तवपळले. ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी. खाचेत आले जीवन, म्हणून लादले अभिधान. जरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची. लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला. काकी जल खाचे लादित नवते महत्व मुळी. खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण. म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतीसी. नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी. खाचा अनंत होती जरी, तरी न पालटतो याचा. म्हणून राजन्मा आपण, मी म्हणतसे दयाघना. अज्ञान नगाच्या कंदना, करणा व्हावे वज्र तुम्ही. ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर. हल्ली अजून होणार, पुढेही कालवस्थेने. त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत. जेणे करून जगतात, ओळख त्याची पटतसे. आता चैतन्याप्रत, मी तू म्हणणे ना उचित. काकी जेथे ना संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये. आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगा ठाई साची. मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते. जलमेघ गर्भीचे, एकपणे एकसाचे. अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक. जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात. जे पडे कूपात, तैसी त्याची योग्यता. संतरूप गोदावरी, तेथील तुम्ही आम्हावरी. आम्ही थिल्लर कूप सरोवरी, म्हणून भेद तुम्हा आम्हा. आम्हा वावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा प्रत. शरण सर्वदा जोडून हात, काकी पवित्रता तुम्हा ठाई. पात्रामुळे पवित्रता, आली गोदा जलासी सर्वता. नुसत्या जलात पाहता, एकपणे एकची. पात्र गोदावरीचे, जे का ठरले पवित्र साचे. ते ठरण्यात भूमीचे, गुणदोष झाले साय पहा. मेघगर्भीच्या उदकाला,
जो भूमी भाग जा न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले, त्याने पद्गुणा स्वीकारले. रोगी कडू खारट झाले, मुळसे गोड असुनी. तैसे गुरुवरा आहे येत, षड्रिपूची न घाण जेत. त्या पवित्र पिंड प्रत संत अभिधान शोभतसे. म्हणून ती संतती गोदावरी, मी म्हणतो साजिरी. अवघ्या जीवात आहे खरी, आपुली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण, तुटी न झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी, येता झाला गोदा तीरी. त्यावेळचे तेथील वारी, टिके कोठून आजवरी. पात्र मात्र ते चौरले, जलसागरा मिळाले. पावित्र्य कायम राहिले, जलपात्राचे आजवरी. प्रत्येक संवत्सरी, जुने हो जाऊनी नवे वारी. येत पात्रा भीतरी, तोच न्याय तुम्हा ठाया. शतकतेच संवत्सर, त्या शतकातील साधूवर. हेच जलसाचार, नाना विभूती या लाटा. या संतरूप गोदेसी, प्रथम संवत्सरासी. पूर आला निश्चयसी, सनक सनंदनाचा. मागून नारद तुंबर, ध्रुव प्रल्हाद बलिंद्र पवर. शबरी अंगद वायुकुमार, विदुर गोप गोपिका. ऐसे बहुत आजवरी, प्रत्येका शतका माझारी. पूर आले वरच्यावरी, ते वर्णण्या शक्य मी. या संप्रतच्या शतकात, संतरूप गोदे प्रत. आपण पूर आलात साईनाथा निश्चय. म्हणून तुमच्या दिव्य चरणा, मी करीतो वंदना. महाराजा माझ्या दुर्गुणा, पाहू नका किमी भी. मी हीन दीन अज्ञानी, पातक्यांचा शिखामणी. युक्तावघ्या कुलक्षणानी, पर्यावेर करू नका. लोहा अंगीचे दोष, मनान आणि परीस. गावीच्या लेंड्या होळास, गोदान लावी परतवनी. माझ्या मधील अवघी घाण, आपुल्या कृपा कटाक्षे करून. करा वेगे हरण, हीच विनंती दासाची. परिसाचा संग होऊन, लोहाचे ते लोहपण. जरी न होय गुरुवरा हरण, तरी हीनत्व परिसासी. मला पापी ठेवू नका, आपण हीनत्व घेऊ नका. आपण परिसमी लोह देखा, माझ चाड आपणाते. पालक अपराध सदैव करीते, परिणमाता रागावते. हे आणून ध्यानाते, कृपा प्रसाद करावा. हे साईनाथ सद्गुरु, तूच माझा कल्पतरू. भवाब्धीचे भव्यतारू, तूच अससी निश्चये. तू कामधेनु चिंतामणी, तू ज्ञान नबीचा वासरमणी. तू सद्गुणाची भव्य खाणी, अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परम पावना, हे शांतीमूर्ती दया आनंदघना. हे चित्स्वरूपा परिपूर्णा, हे भेदरहिता ज्ञान सिंधो. हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीचा निवासधामा. हे भक्तजनांचा विश्रामा, प्रसिद्ध प्रसिद्ध मज प्रदे. तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंधर. तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेखनाथ तू. तूच बोधला सामता, तूच रामदास तत्वता. तूच तुकाराम साईनाथ, तूच सका माणिक प्रभू. या फुल्या अवताराची, पर्याय अगम्य साची. ओळखा आपुल्या जातीची, होऊ न देता कवणाते. कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण. ऐसी कृष्णा समान, लीला आपण मांडिली. श्रीकृष्णास पाहून, नाना प्रकारे बदले जन. कोणी म्हणाले यदुभूषण, कोणी म्हणाले गुराकी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ. उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञान जेठी. तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी. योग्य वाटेले निश्चयसी, ते ते तुम्हा म्हणससे. मशिदा फुले वसती स्थान, विंधा वाचून असती कान. वाट्यांचा तरा पाहून, यवन म्हणणे भाग तुम्हा. तैशी अग्नीची उपासना, पाहुनी आपुली दया घना. निश्चय होता आमुच्या मना, की आपण हिंदू म्हणून. परिभेद हे व्यावहारिक, याते चाहतील तार्किक. परिदिज्ञा स्वाभाविक, त्यान वाटे महत्व याचे. आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपणा प्रती. आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती, आमाद्य कारण. यवन हिंदूचे विपट आले, म्हणून तदक्य करण्या भले. मशीद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्ता सदा वावया. आपण जात गोतातीत, सद्वस्तुजी कासत. तीच तुम्ही साक्षात, तर्कातीत साचकी. तर्कवितर्काचे घोडे, चालले किती आपणा पुढे. तेथे माझे बापुडे, शब्द टिकतील कोटुनी. परी पाहुनी तुम्हाला, मौन नये धरिता मला. काके शब्द हेच स्तुतीला, साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करून
जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे. संतांची योग्यता भली देवाहून आगळी आजा दुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंचा. हिरण्यकश्यपू रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत असताने. गोपी चंदेव क्रीडासी गाडिले जालंधरासी परित्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करुणी सोडिला. ऐशा संतांच्या योगतेला वर्णन करावे कोटवरी. संत सूर्यनारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण. संत सुखद रोहिणी रमण कौमुदिती तत्कृपा. संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ. संत इक्षू रसाळ रसनमाळी तत्कृपा. संत सुष्ट दुष्टाप्रती समसमान निश्चिती. उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात. मळकट तेच धुवाया येत निर्मळ ते संदुकित राहे लांब गोदेपासुनी. जे संदुकीमध्ये बैसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात. येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट. जीवात्मे हेच पट षड्विकार मळ त्यांचा. तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान. अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था. आम्ही जन हे संसारी मळत हाव वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी. संत दर्शन घेण्यास्तव गौतम माझे विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर. तैसेच पडल्या साचार त्याचे हिनत्व गोदेसी. तुम्ही सगन शीत तरुवर आम्ही पांतस्थ साचार. तापत्रयाचा हा प्रकर तापलासे चंडाशू. त्याचा तापापासून सदया करा रक्षणा गुरुराया. सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर. वृक्षाखाली बैसून जरई लागते वरून ऊन. तिरित्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे. तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही. अर्जुनाला शेषशाही सखा लादला धर्मास्तव. सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराणा. संतामुळेच मोठेपणा लादला श्रीहरीसी. ज्याचे वर्णन वेदासी न होय ऐशा ब्रह्मासी. सगुण करवून भूमीसी लाजविले संतानीच. दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर. चोकोबाने उचलना डोर राबविले त्या जगदात्मया. संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन. संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे. फार बोलणे न लगे आता तुझा आम्हा मानता पिता. हे सद्गुरु साईनाथा शिर्डीग्राम निवासिया. बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा. तेथे माझी आर्शवाचा टिकेल सांगा कोठून. जड जीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत. पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले. सवा हात लाकडाची फळी मंचक करुण साची. आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना. वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा. कित्येकाचा रोगाचा बिमोड केलात उदिने. वारण ऐक संकटे तुमान काही अशक्य वाटे. पिपिलिकेचे कोटून मोठे ओझे मानी गजपती. असो आता गुरुराया दीनावरी करा दया. मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी. तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर. तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार. तुम्हा विण न श्रेष्ठ कोणी. आवांतर्याचे पूजेस साहित्य आहे विशेष. परिपूजावया तुम्हाच जगी पदार्थ नारायला. पहा सूर्याची आगरी सणदीपवाळी आली खरी. परिती त्यानी साजरी करावी कोणत्या द्रव्ये. सागराची शमवावया तहान जलनामही ठाया. वन्नी लागी शेकावया अग्नी कोटून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे. अंश आधीचा सतीसाचे श्री समर्थ गुरुराया. हे तत्वदृष्टीचे बोलणे परितैशी झाली मने. बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक. व्यावहारिक पूजन करी तुमचे करू मी सांगा तरी. ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया. बहुतेक करुण कल्पना करीतो तुमच्या पूजना. तेच पूजन दयाघन मान्य कराया दासाचे. आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण. सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो. कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची. प्रेमभावयास मनाची माळा गळ्यात घालितो. धूप कुत्सितपणाचा तुम्हा
पुढे जाळीतो साचा, जरी तो वाईट द्रव्याचा परिण सुटेल घाण त्यासी. सद्गुरु विणई तरत्र जे जे धूप जाळीतात, त्या धूपद्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होतसे. धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा, सुवासत सद्गुण तदंगीचा. जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते, घाण तेवढी अग्नीत जळते. सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास, मनीचे जळल्या कुत्सितपण मलरहित होईल मन. गंगेचे गेल्या गडवळपण मग ती पवित्र सहजची. दीप माया मोहाचा पाजळी मी आसाचा, तेने वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लाभमसी. शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण, त्याचे करुण्या ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकार. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे, तद्रस मला पाजणे. खाकी मी तुमचे ताने, पयावरी हक्क माझा. मन माझे दक्षिणा ती मी अर्पितो आपणा, जेणे नुरेल कर्तेपणा कशाच्याही मजकडे. आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत, ते मान्य हो आपणा प्रत पुण्य श्लोका साईनाथ. प्रार्थनाष्टक श्लोक. शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथ दयाघना, दया सिंधो सत्स्वरूपा मायात्म विनाशना. जात गोतातीत सिद्धा चिंत्या करुणालया, पाहि मां नाथा शिर्डीग्राम निवासिया. श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका, भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका. सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती, जगत्रयालया नेता रुद्र तो तूच निश्चिती. तुझ विणरिता कोठे ठावनाया महिवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी. क्षमा सर्वापराधाची करावी हेची मागणे, अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे. तू धेनू वत्समिताने तू इंदू चंद्रकांतमी, स्वर्णधी रूप तत्पादा आदरे दासहानमी. ठेव आता शिरी माझ्या कृपेचा करपंजर, शोकचिंता निवारावी गणू हात व किंकर. या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन, पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही. तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू, माझे विषयी नको धरू कठोरता मानसी. तू मलयगिरी चंदन मी काटेरी झुडप जाण, तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी. तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया, राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे. कस्तुरीच्या सहवासे प्रतिका मोल पावतसे, पुष्पा संगे घडतसे वाससूत्रा मस्तकी. थोरांची ती हीच रीती, ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे. भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रहसाचा, म्हणून त्या वस्तूचा गौरव होत चौकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटे, खाला खेळला जगजेटी तोही मान्य झाला बुधा. तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी, म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया. ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तू समानील सुख, माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया. आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा, गोड केल्यास सागरा क्षारोदकपणाची नसे भीती. सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची, म्हणून दासगणूची याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा, सिद्धांचा तू आहेस राजा. कमीपणा न बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार, तूच माझा आधार. शिशुमातेचा कडेवर हसल्या निर्भय सहजसी, असो या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी, त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा. या स्तोत्रासा फुलावर हाची असो निरंतर, पठण कर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी. शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण, शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी. हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया. स्तोत्र पाठका उत्तम गती, अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो. या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे, कोणा आयुष्य वसल्या उणे.
तो पटणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी. हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततीहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण. स्तोत्र पाठकांचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भयचिंता निमेल मान मान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वासा आपुल्या मानसी. तर्कवितर्क कल्पनेसी जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबाचे चित्ती धरा. जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम. त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन. मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी. पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध. महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले. प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे सिरुनी मनी. लेखक शिष्य दामोदर यास झाला साचार. दास गणू मी किंकर अवघ्या संत महतांचा. स्वस्ती श्री साईनाथ स्तवन मंजरी. तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी. दासगणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पदे हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.